मुंबईसह ठाण्यात कोकण भवन उभारणार मंत्री नितेश राणे। मुंबईप्रमाणेच ठाण्यातही पुढील 5 वर्षात कोकण भवन उभारण्यात यावे अशी मागणी करत यासाठी आपण स्वतः आयुक्तांशी चर्चा करू असं प्रतिपादन मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले। ठाण्यातील शिवाजीनगर येथील मालवणी महोत्सवात ते बोलत होते। याप्रसंगी आमदार संजय केळकर, नगरसेवक विकास पाटील, वैभव कदम, आशा शेर बहादर, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी, भाजयू मोचे समर्थ नायक, सरपंच संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते। कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारानं स्वर्गीय अजित पवार महोत्सव नगरीत या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। यंदा महोत्सवाचं 27वे वर्ष असून कोकणातील पारंपरिक मालवणी खाद्य संस्कृती, शेती उत्पादने आणि पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची विशेष दाद मिळाली। मंत्री नितेश राणे म्हणाले, वडील खासदार नारायण राणे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून ठाण्यात आलो आहे। कोकणातील माणूस रोजगारासाठी शहरात आला असला तरी त्याची नाळ गावाशी जोडलेली आहे। मुंबईचा महापौर रितू तावडे यांना मुंबईत कोकण भवन उभारण्याबाबत पत्र दिलंय, त्याच धर्तीवर ठाण्यातही कोकण भवन व्हावे। आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घ्यावी, सीताराम राणे यांनीही पाठपुरावा करावा, मी स्वतः आयुक्तांशी बोलेन। कोकणातील आंबा, काजू आदी शेती उत्पादनांना शहरात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सर्वांनी आग्रही राहावे असं आवाहन त्यांनी केलं आहे। मुंबईपासून तळ कोकणापर्यंत चिपळूण वगळता सर्वच लोकप्रतिनिधी महायुतीचे आहेत। कोकण हा भाजपचा बालेकिल्ला आहे। कोकणी माणसाच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही त्यांनी सांगितलंय। प्रास्ताविकात नगरसेवक सीताराम राणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या महोत्सव भेटीच्या आठवणी जागवत महोत्सवाच्या वाटचालीचा आढावा घेतला। यावेळी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला। मेरा भाईंदर के नगरसेवक उसको जो है समर्थन करते हुए वो नगरसेवक ये पार्षद शायद भूल गए होंगे कि वो हिंदू राष्ट्र में चुन के आए हैं। मीरा रोड मीरा भाईंदर ये हमारे हिंदू राष्ट्र में है। हमारे इस हिंदू राष्ट्र में ऐसा कोई भी टिप्पू के नाम का कोई भी चौक हम लोग इधर सहन करेंगे नहीं। ऐसा कोई मांग कर रहे होंगे तो वो अपने पाकिस्तान में बैठे हुए अब्बा के पास निकल जाए, उनकी इधर जगह नहीं। सर, फ्रांस के प्रेसिडेंट जो है निवडणूक आहे, शिवसेना आणि समाजवादी पार्टी कुठेतरी एकत्र येण्याची चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहेत। एकदा उद्याचा निकाल लागून दे, मग त्याच्यानंतर बोलू ना। जर आणि तरवर मी मत माझं कसं व्यक्त करणार? एक लक्षात घ्या, जर आणि तरवर आम्ही काही बोलणार नाही। शेवटी त्या गोष्टी माझ्या अत्याधितल्या बाहेरच्या आहेत। आमचे वरिष्ठ पातळीचे सगळे नेते यावर बारकाईने लक्ष देऊन काम करतायत। मला विश्वास आहे त्या शहराच्या विकासासाठी जे योग्य आहे ते होईल। कोण काँग्रेस पक्षाकडनं कुठेतरी त्याच्यात नवीन काय आहे? मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये तसं काही फरक नाही। औरंगजेबाचे हे पिल्लाओळख आहेत, ज्यांना अशा पद्धतीचे जिहाद करण्याशिवाय आता टिप्याची ओळख काय आहे? टिप्याची ओळख आहे की तो हिंदू द्वेषी राजा होता। त्याने 8000 पेक्षा जास्त हिंदूंना मारलं, धर्मांतर केलं। अशा घाणेरड्या आणि कार्ट्या टिप्याच्या अगर कोण लाल करत असेल तर त्यांनाही आता टिप्याच्या बाजूला पाठवून देण्याची वेळ आलेली आहे। सर, हिंदी में जानना जशी मी मुंबईमध्ये आज मागणी रितू तावडेजींकडे केलेली आहे, तशी आमच्या सीताराम राणेजींच्या माध्यमातून आणि आमच्या केळकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ठाण्या महापौरांकडे पण आणि आयुक्तांना पण मी लवकरच पत्र लिहून त्यांना सांगेन की ह्या ठाण्यामध्ये पण आपल्या हक्काचे कोकण भवन असावं। कोकणातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये पण राहतात आणि म्हणून त्यांच्यासाठी एक हक्काची वास्तू असावी अशी मागणी करणारं पत्र लवकरच लिहीन। सर, फ्रांस के Subscribe now and press the bell icon. Never miss an update.